देशात सध्या अयोध्येच्या दिशेने वारे वाहत आहेत। बीजेपीकडून मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं वातावरण निर्मिती केली जाते। अशात काँग्रेस मात्र भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीला लागलाय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर काही महिन्यांतच पक्षाकडून या दुसऱ्या यात्रेची आखणी केली गेली आहे। 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा मार्ग कसा असणार हे सुद्धा आता समोर आलंय। मणिपूर ते मुंबई असा एकूण प्रवास असणाऱ्या या यात्रेदरम्यान किती राज्य, जिल्हे, अंतर कव्हर होणार आहे आणि तेही किती दिवसांत, सविस्तर पाहूया। भारत जोडो न्याय यात्रा 66 दिवसांची असणार आहे। एकूण 6700 किलोमीटरचं अंतर याद्वारे कापलं जाणार आहे। 15 राज्यांच्या 110 जिल्ह्यांतील लोकांशी राहुल गांधी संवाद साधतील। सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश आणि आसाम मधले जिल्हे यामध्ये आहेत। उत्तर प्रदेशचे 20 जिल्हे आहेत जे कव्हर करायला 11 दिवस ठेवण्यात आले आणि आसामच्या 17 जिल्ह्यांत 8 दिवस राहुल गांधी असतील। या पाठोपाठ झारखंडच्या 13 जिल्ह्यांत 8 दिवस आणि मध्य प्रदेशच्या 9 जिल्ह्यांत 7 दिवस ही यात्रा असणार आहे। बाकी मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, वेस्ट बेंगॉल, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात अशा 10 राज्यांमधून ही यात्रा महाराष्ट्रात येईल आणि मग तिचा शेवट होईल। या उर्वरित 11 राज्यांसाठी 7 पेक्षा कमी जिल्हे आणि त्यानुसार 7 दिवसांच्या आतच वेळ देण्यात आलाय। महाराष्ट्राच्या मालेगाव, नाशिक, ठाण्यासह 6 जिल्ह्यांतून ही यात्रा येत मुंबईमध्ये 20 मार्चला तिचा समारोप होणार आहे। काँग्रेसची ही यात्राही पूर्वीच्या भारत जोडो यात्रेप्रमाणेच परिणामकारक आणि परिवर्तनकारी ठरेल असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केलाय। या यात्रेचा उद्देश समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा असल्याचं पक्षानं आधीच स्पष्ट केलं होतं। त्यातच आता तिचा मार्ग समोर आल्यानंतर दिसतंय की 100 लोकसभा आणि 337 विधानसभा मतदारसंघ याद्वारे कव्हर केले जाणार आहेत। त्यामुळेच ही यात्रा भारत जोडो पासून कशी वेगळी असणार आहे, कोणते मुद्दे यातून प्रकर्षाने समोर येतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बाकी तुम्हाला या यात्रेबद्दल काय वाटतं, तिचा हा जो रूट आहे, मार्ग आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।